हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एस सेट वाले या चॅनलवरती. एम एस सेट वाले या चॅनलवर आपण एम एस सेट 2025साठी प्रिपेअर करतोय. पी वाय क्यू सिरीज आपली सुरू आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडची पी वाय क्यू सिरीज बघितली. तिथे 2019 ते 2024पर्यंतचे पी वाय क्यू आपण सॉल्व केलेले आहे विथ कॉन्सेप्ट्स. ओके, विथ कॉन्सेप्ट्स आपण पी वाय क्यू सॉल्व केलेले आहेत एम एस सेटवाले या चॅनलवरती टीचिंग ॲप्टिट्यूड ह्या युनिटसाठी पेपर 1मधनं. आणि या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करतो आहे लॉजिकल रिझनिंगची पी वाय क्यू सिरीज, ज्याच्यात आपण 2019 ते 2024पर्यंतचे सगळे जे पी वाय क्यू आहेत ते बघणार आहोत. विथ कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन आपण ते बघणार आहोत. तर मराठीतही आपण ते बघणार आहोत. तर्कशास्त्रीय युक्तिवाद, लॉजिकल रिझनिंग म्हणजेच तर्कशास्त्रीय युक्तिवाद या युनिटसाठी आपण मागील 5 वर्षाचे पी वाय क्यू बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन ह्या पी वाय क्यू सिरीजमध्ये. ओके, तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही महत्त्वाचा व्हिडिओ आणि एकही महत्त्वाचा कॉन्सेप्ट जो एम एस सेटसाठी खूप महत्त्वाचा आहे तो एकही कॉन्सेप्ट तुमच्याकडनं मिस होणार नाही. ओके, चला तर स्टार्ट करूया. ओके, तर स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की लॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद ह्या युनिटमधनं कसे क्वेश्चन्स येतात. तर हे बघा, असे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि त्याचे कन्क्ल्युजन दिलेले असतात. तर कुठला कन्क्ल्युजन जो आहे तो अप्रोप्रिएट आहे, बरोबर आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं आणि ऑप्शन्स दिलेले असतात. त्यातनं आपल्याला ऑप्शन्स जे आहे ते चूज करायचे असतात. ओके, तर हे झालं स्टेटमेंट बेस. त्याच्यानंतर व्हेन डायग्राम पण आपल्याला दिलेले असतात. अशा व्हेन डायग्राम दिलेल्या असतात, स्टेटमेंट्स असे दिलेले असतात. तर कुठली अप्रोप्रिएट व्हेन डायग्राम आहे ते आपल्याला शोधून काढायचं असतं. ओके, तर ह्या सिरीजमध्ये आपण हेच बघणार आहोत. व्हेन डायग्राम पासून आपण सुरुवात करूया. तर व्हेन डायग्राम काय आहे आणि व्हेन डायग्राम कशी ड्रॉ करायची, त्याच्यानंतर स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन आहे त्याच्यासाठी व्हेन डायग्राम काढून आपण इझिली कन्क्ल्युजन जे आहे ते बरोबर कन्क्ल्युजन ड्रॉ करू शकतो. ओके, तर ते आपण सगळं बघणार आहोत. ओके, व्हेन डायग्राम काय आहे, तर व्हेन डायग्राम्स आर लाईक गॉसिप सर्कल्स हू बिलॉंग्स वेअर. म्हणजे व्हेन डायग्राम काय आहे, व्हेन डायग्राम ही गॉसिपची वर्तुळे आहेत, कोण कुठे येत आहे हे दाखवतं. म्हणजे सिम्पली तुम्हाला कुठलेही जर रूल्स अप्लाय न करता, म्हणजेच खूप जास्त रूल्सच्या भानगडीत न पडता फक्त स्टेटमेंट समजून घेऊन, स्टेटमेंटमधला कॉन्सेप्ट जो आहे तो समजून घेऊन तुम्हाला व्हेन डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. आणि व्हेन डायग्राम एकदा का तुम्हाला ड्रॉ करता आली तर तुम्हाला इझिली कन्क्ल्युजन त्यातनं ड्रॉ करता येतं. त्यामुळं खूप रूल्स करत न बसता आपण स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे त्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे डायग्राम काढूया आणि त्याच्यानंतर आपण जर कन्क्ल्युजन ड्रॉ केलं तर आपलं आन्सर जे आहे ते 100% शुअर बरोबर असू शकतं. ओके, तर चला स्टार्ट करूया. एक एक्झाम्पल देऊन इथं मी स्टार्ट करणार आहे. सपोज हे आपलं वर्ल्ड आहे, राईट. ओके, सो दिस इज आवर वर्ल्ड. वर्ल्ड हे काय आहे, हे आपलं जग आहे. ओके, हे आपलं जग आहे. हा म्हणजे आपला युनिव्हर्सल सेट आहे, आपलं जग. ओके, आपलं वर्ल्ड म्हणजे हे काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे असं आपण समजूया. ओके, त्याच्यानंतर आपल्या जगात इथं काही चहा पिणारे व्यक्ती असतात तर काहींना कॉफी आवडते. ओके, तर आपण इथं ते असे 2 व्यक्तींचा गट किंवा सेट जो आहे तो आपण दाखवूया की एकाला चहा आवडतो आणि एकाला कॉफी आवडते. ओके, मी ड्रॉ इट करेक्टली. ओके, तर एक सेट जो आहे तो असा आहे ज्यांना कॉफी खूप आवडते आणि एक सेट जो आहे त्यांना चहा खूप आवडतो. ओके, तर हे कॉफीवाले आणि हे चहावाले असे आपण 2 वेगवेगळ्या आवडीच्या गोष्टी दाखवल्या त्यात, म्हणजे वेगळे वेगळे आपण सेट इथं दाखवलेले आहे. तर ह्यातले काही असे पण असू शकतात ज्यांना कॉफी पण आवडते आणि चहा पण आवडतो. तर हे कॉफी आवडणारे आणि हे चहा आवडणारे आणि त्यांच्यापैकी हे जे कॉमन आहेत, हे जे आहेत
ह्यांना कॉफी पण आवडते प्लस चहा पण आवडतो. ओके, कॉफी पण आवडते आणि चहा पण आवडतो. आणि हा जो पार्ट आहे हे आहे ते फक्त कॉफी आवडणारे, ज्यांना चहा आवडत नाही, हे फक्त कॉफी आवडणारे. आणि हा जो पार्ट आहे हे फक्त चहा आवडणारे, ज्यांना कॉफी आवडत नाही. आणि हे जे आहे हे कॉमनवाले, म्हणजे ज्यांना कॉफी पण आवडते आणि ज्यांना चहा पण आवडतो. ओके, आणि हे जे इथं दिसतात आहे तुम्हाला, इथं जे लोक असतील त्यांना कॉफी आवडत नाही आणि चहा पण आवडत नाही. ओके, हे इथं जे दिसतात आहे ह्यांना कॉफी पण आवडत नाही आणि चहा पण आवडत नाही, तर ते वेगळेच ह्या दोन्ही सेटपैकी. ओके, तर असं इझिली एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजून सांगितलं की कशी डायग्राम सहज काढायची, त्यातनं कन्क्ल्युजन कसं ड्रॉ करायचं. ओके, असं आपण आता इथं एक एक्झाम्पल बघितलं. ओके, एक सिम्पल एक्झाम्पलमधनं मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केला की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कशी वेन डायग्राम जी आहे ते काढायची आहे. ओके, तर क्वेश्चनकडे वळूया आपण, थेट क्वेश्चनकडे सगळ्यात आधी आपण जाऊया. तर हा प्रिव्हियस इयर्सचे काही क्वेश्चन्स आहेत हे ज्याच्यात वेन डायग्रामशी रिलेटेड आहे. हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते वेन डायग्रामचे क्वेश्चन्स आहेत. ओके, सिलॉगिझमचे. तर क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द व्हॅलिड कन्क्ल्युजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. तर आपल्याला हे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथं 2 कन्क्ल्युजन दिलेले आहे. ह्या स्टेटमेंटमधनं हे कन्क्ल्युजन ड्रॉ केलेलं आहे. तर कुठलं कन्क्ल्युजन जे आहे ते व्हॅलिड आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे और बघायचं आहे. ओके, तर आता इथं काय म्हणतात, ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग. ओके, आपल्याकडे काय आहे, डॉंकी आहे आणि हार्डवर्किंगचा एक सेट आहे. तर हे सपोज डॉंकी आहे, हा डॉंकीचा सेट आहे. ओके, दीज आर डॉंकी. तर इथं काय म्हणतात, ऑल डॉंकी म्हणजे हे सगळे डॉंकी आहेत ते काय आहे, हार्ड वर्किंग आहे. हे सगळे डॉंकीज जे आहे ते कसे आहे, हार्ड वर्किंग आहे. म्हणजे डॉंकीचा सेट हा हार्डवर्किंगच्या सेटमध्ये आतमध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 काय आहे, पहिलं स्टेटमेंट झालं आपलं. स्टेटमेंट 2 आहे, सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स. सम हार्डवर्किंग. ओके, काय म्हणलं इथं, सम म्हणजे काही जे हार्डवर्किंग ॲनिमल्स आहे ते ह्युमन बीइंग्स आहे. तर ह्याच्यापैकी जो काही भाग म्हणजे हार्डवर्किंगपैकी जो काही भाग आहे तो कसा आहे, सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स. सम हार्डवर्किंग. ओके, हे जे सम हार्डवर्किंग आहे हे आहे ॲनिमल्स. हा ॲनिमल्सचा सेट आहे आणि त्याच्यातले सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आहेत ते काय आहे, सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स. ओके, सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स आहे. ओके, त्याच्यानंतर आता कन्क्ल्युजनमध्ये इथं दिलेलं आहे, सम डॉंकीज आर हार्डवर्किंग. सी, इथं पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणलं आहे, ऑल डॉंकीज आर हार्डवर्किंग. जेव्हा ऑल डॉंकीज हार्डवर्किंग आहे तर सम तर असणारच ना, त्यातले काही म्हणलंय तर हे तर स्टेटमेंट अप्रोप्रिएट होणारच आहे. ओके, तर पहिलं कन्क्ल्युजन आपल्याला करेक्ट सापडलेलं आहे. त्याच्यानंतर सम डॉंकीज आर ह्युमन बीइंग्स. आता ह्या डायग्राममध्ये बघा तुम्ही, इथं डॉंकी आहे आणि ही इथं ह्युमन बीइंग आहे. ह्यांच्यामध्ये काही रिलेशन आपल्याला दिसत नाही आहे. ह्यांच्यामध्ये काही रिलेशन आपल्याला दिसतं का, नाही. इथं एक्सप्लिसिटली काही जे आहे ते एक्सप्लेन पण केलेले नाही आहे की काही डॉंकीज जे आहेत ते हार्डवर्किंग आहे असं एक्सप्लिसिटली इथं जे आहे ते दिलेलं नाही आहे आपल्याला. म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीही संबंध नाही आहे. डॉंकी येतो हार्डवर्किंगमध्ये, काही डॉंकी सगळे डॉंकी हार्डवर्किंग आहे, तर काही डॉंकी जे आहे ते हार्डवर्किंग येणार. ओके, पण इथं सम डॉंकी जे आहे ते ह्युमन बीइंग जे म्हणतात, सम डॉंकी आर ह्युमन बीइंग, इट इज नॉट करेक्ट. ओके, हे कन्क्ल्युजन जे आहे ते व्हॅलिड नाही आहे. फक्त ओनली वन कन्क्ल्युजन इज व्हॅलिड. पण ऑफिशियल आन्सर कीमध्ये ह्याचा आन्सर दिलेला आहे 1 and 2 बोथ. ह्याचा आन्सर दिलेला आहे 1 and 2 बोथ.
आय डोंट नो ते कशावर त्यांनी अज्युम केलं असेल की काही डॉंकी जे आहे ते ह्युमन बिंग आहेत बाबा, म्हणजे स्ट्रिक्टली सिलॉगिझम त्यांनी फॉलो केलेलं नसेल आणि म्हणून त्यांनी 1 and 2 बोथ जे आहे ते आन्सर करेक्ट दिलेलं आहे. बट आपण जर इथं डायग्राम काढून रूल वाईज बघितलं तर हे 1 ओनली हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट येतो. ओके, मराठीत पण बघा, सर्व गाढव कष्टाळू आहेत. हे डॉंकी म्हणजेच हे झाले गाढव. हे गाढव जे आहे ते हा कष्टाळूचा सेट समजा तुम्ही. ओके, कष्टाळू आहेत. काही कष्टाळू प्राणी मानव आहेत, तर काही ह्याच्यातले हार्डवर्किंग म्हणजे काही कष्टाळूमधले जे आहे ते काय प्राणी मानव आहेत. ओके, म्हणजे हे जे झाले हे काय आहे, हे झाले मानव. ओके, तर हे काय म्हणतात इथं, काही गाढव कष्टाळू आहेत. काही गाढव तर आहेच कष्टाळू, सगळेच गाढव कष्टाळू आहेत, तर काही तर त्यातले असणारच ना, तर हे बरोबरच आहे बाय डिफॉल्ट. काही गाढव मानव आहेत, इथं दिसत नाहीये आपल्याला काही गाढव मानव असल्याचं. ओके, सो गाढवचा सेट हा वेगळा आहे, पण हा मानव आहे हे इथनं कुठंही सिद्ध होत नाहीये. तर ओनली 1 हा फक्त जो ऑप्शन आहे तो करेक्ट असणार आहे आपला. ओके, तर ह्याचा आन्सर जे आहे A1 ओनली और एक फक्त हे आहे ते ह्याचा आन्सर असणार आहे. ओके ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. इझिली मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला इथे की डायग्राम काढून आपण कसं कन्क्लुजन. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग बॉईज, स्टुडंट अँड गर्ल्स. ओके, तर आपल्याला हे 3 सेट दिलेले आहेत. बॉईजचा दिलेला आहे, एक स्टुडंटचा दिलेला आहे आणि गर्ल्सचा दिलेला आहे. तर ह्याच्यासाठी अप्रोप्रिएट डायग्राम कुठला होईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता बॉईजचा जर आपण एक सेट घेतला, राईट, बॉईजचा एक सेट घेतला, स्टुडंटचा एक सेट आणि सपोज हा गर्ल्सचा एक सेट आहे. ओके, तर बॉईज म्हणलं तर सगळेच बॉईज काही स्टुडंट असतात का? सगळेच बॉईज स्टुडंट्स असतात का? नाही. बॉईजमधले काही बॉईज जे आहे ते स्टुडंट्स असतील तर काही नसतील, असंही होऊ शकतं ना. सगळेच बॉईज काही स्टुडंट नसतात. ओके, तर काही जे बॉईज आहे ते स्टुडंट असतील आणि उरलेले जे बॉईज आहे ते स्टुडंट नसतील, तर हे असं येईल. ओके, बॉईजमधले काही बॉईज आहेत ते स्टुडंट आहेत आणि हे जे उरलेले बॉईज आहेत ते स्टुडंट नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर गर्ल्सच्या बाबतीत पण तसंच आहे. सगळ्याच गर्ल्स आहेत त्या काही स्टुडंट असतात का? गावात खेड्यात राहणारे मुलं मुली जे असतात आता ते सगळेच शिकतात असं नाही आहे ना, ते सगळे स्टुडंट असतात का? नाही. म्हणजे त्यातले काही जे आहे ते स्टुडंट नाही आहे. तर आपण हे असं दाखवू शकतो, म्हणजे ह्यातल्या ज्या काही गर्ल्स आहेत त्या स्टुडंट आहेत, ह्या स्टुडंट आहेत, उरलेल्या ज्या आहेत थोड्या त्या स्टुडंट नाही आहेत. ओके, आणि इथं बॉईज आहेत, हे जे बॉईज आहेत ते स्टुडंट नाही आहे, पण त्यातले थोडे जे बॉईज आहेत ते स्टुडंट असू शकतात. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की सगळेच बॉईज काही स्टुडंट नसतात आणि सगळ्याच गर्ल्स काही स्टुडंट नसतात. तर अशी एक डायग्राम आपल्याला इथं ए ऑप्शनमध्ये दिसतीये आपल्याला. ओके, हा सपोज स्टुडंटचा सेट आहे, तर हा बॉईजचा सेट आहे. ह्यातले काही बॉईज जे आहे ते स्टुडंट आहेत आणि ह्यातल्या काही गर्ल्स ज्या आहेत त्या स्टुडंट्स आहेत. सगळ्याच गर्ल्स आणि सगळेच बॉईज काही स्टुडंट नाही आहेत. तर हा ए नंबरचा जो ए ऑप्शन जो आहे तो एकदम करेक्ट ऑप्शन आहे. मराठीतही तसंच आहे, मुले, विद्यार्थी आणि मुली. तर हा विद्यार्थीचा सेट असणार आहे आणि हा मुलेचा सेट. ह्यातली काही मुलं जी आहेत ती विद्यार्थी आहेत. ओके, आणि हा जो आहे हा मुलींचा सेट आहे. ह्यातल्या काही मुली ज्या आहेत त्या विद्यार्थी आहेत, बाकीच्या मुली त्या विद्यार्थी नाही आहेत. ओके, तर हा ए ऑप्शन जो आहे तो एकदम अप्रोप्रिएट ऑप्शन इथं आहे. ओके ओके, नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग द 3 टर्म्स विमेन, सिस्टर अँड मदर. ओके, मराठीत बघा, खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनामधील बरोबर संबंध दर्शविते? स्त्रिया, बहिणी, माता. ओके, तर वुमेनचा सेट आहे हा युनिव्हर्सल सेट असणार आहे. त्याच्या आत ज्या आहे त्या स्त्रिया बहिणी आणि माता येणार आहेत. म्हणजे वुमेनचा सेट जो आहे तो
युनिव्हर्सल इथं सेट और बिग सेट म्हणू आपण, बिग सेट येणार आहे इथं वुमेनचा सेट. त्याच्यानंतर विमेनमध्ये सिस्टर आणि मदर दोन्ही येतात. ओके, विमेनमध्ये सिस्टर आणि मदर दोन्ही विमेन असतात. म्हणजे सिस्टर असो की एक स्त्री जी आहे ती सिस्टर असू शकते, एक स्त्री जी आहे ती माता असते. ओके, तर इथं काय म्हणलं आता वुमन, सिस्टर आणि मदर. तर इथं जे आहे आपली बी डायग्राम जी आहे ती मला बरोबर दिसतीये. हा जो डायग्राम आहे हा का होणार नाही, सी हा वुमेनचा सेट झाला, ठीक आहे, हा सिस्टरचा सेट समजूया आपण आणि हा मदरचा सेट समजूया. पण काही सिस्टर्स अशा असतात ज्या मदरही असतात किंवा काही मदर अशा असतात ज्या सिस्टरही असू शकतात. ओके, आणि ह्या मदर सिस्टर ज्या आहेत त्या विमेन्सच्या सेटमध्ये येतात. म्हणून हा जो डायग्राम आहे हा एकदम अप्रोप्रिएट डायग्राम आहे. म्हणजे हा विमेनचा सेट आहे, सगळ्या स्त्रिया आणि माता ह्या काय आहे, इथं स्त्रिया आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काही ज्या सिस्टर्स आहेत त्या मदर पण असू शकतात आणि काही मदर्स त्या सिस्टर पण असू शकतात. ओके, म्हणून बी ऑप्शन इथं एकदम करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सी बी ऑप्शन इथं करेक्ट ऑप्शन दिलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला स्टेटमेंट बेस्ड. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द व्हॅलिड कन्क्लुजन्स बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. ओके, सो स्टेटमेंट 1 मध्ये दिलं आहे आपल्याला ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह. स्टेटमेंट 2 मध्ये दिलं आहे सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह. कन्क्लुजन 1 आणि कन्क्लुजन 2 दिलेलं आहे. कन्क्लुजन 1 मध्ये सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह, सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स. ओके, सो असे आपल्याला हे स्टेटमेंट्समध्ये दिलेले आहेत. आता आपल्याला ह्यातनं कन्क्लुजन जे आहे ते करेक्ट कन्क्लुजन ड्रॉ करायचं आहे. मराठीत बघा, खाली दिलेल्या विधानांवर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे. तर विधान 1 मध्ये दिलं आहे सर्व खेळाडू रागीट आहेत, काही राजकारणी रागीट आहेत. निष्कर्षात दिले काही राजकारणी रागीट नाहीत, काही खेळाडू राजकारणी आहेत. आता आपण इथं स्टेटमेंट वाईज पहिले आपण आपली डायग्राम ड्रॉ करून घेऊया. इथं काय म्हणतात, ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह, म्हणजे ऑल प्लेयर्स जे आहेत ते अग्रेसिव्हच्या इनसाइड येतील. ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह. ओके, ऑल प्लेयर्स आर अग्रेसिव्ह, राईट. ही झाली आपली स्टेटमेंट 1 ची डायग्राम. त्याच्यानंतर सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह. आता हा अग्रेसिव्ह जो आहे ह्यातले काही अग्रेसिव्ह जे आहेत ते काय आहे, पॉलिटिशियन्स आहे. सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह. ओके, सम पॉलिटिशियन जे आहे ते अग्रेसिव्ह आहे. त्याच्यानंतर ओके, तर आपले दोन्ही डायग्राम झालेले आहे. दोन्ही स्टेटमेंटचे आपले दोन्ही डायग्राम इथं झालेले आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं कन्क्लुजन बघायचं आहे. कन्क्लुजन 1 मध्ये सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह, सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह. आता इथं सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सम पॉलिटिशियन्स आर अग्रेसिव्ह ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजेच विधान 2 मध्ये काही राजकारणी रागीट आहेत हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहेत. ओके, आणि कन्क्लुजन 1 मध्ये काय दिलं आहे, सम पॉलिटिशियन्स आर नॉट अग्रेसिव्ह. हे ॲम्बिगियस स्टेटमेंट आहे. ॲम्बिगियस म्हणजे क्लिष्ट स्टेटमेंट आहे. हे क्लिष्ट किंवा ॲम्बिगियस, हे ॲम्बिगियस स्टेटमेंट आहे. ह्यातनं आपल्याला कळत नाही आहे नेमकं काय म्हणायचं आहे ह्यांना. म्हणजे सम पण दिलं आहे ह्यांनी, तर इथं सम नॉटवालं जर स्टेटमेंट आलं तर ते काय असतं, व्हॅलिड नसतं. जर आपल्याला ऑलरेडी इथं सम दिलेलं आहे तर सम नॉट ह्याची आपण शॉरिटी देऊ शकत नाही. वी कॅन नॉट गिव्ह द शॉरिटी अबाउट इट. ओके, सो हा जो कन्क्लुजन आहे हा अजिबात इथनं ड्रॉ होत नाही आहे सम नॉटवाला. सम जर आल्यानंतर तुम्हाला कन्क्लुजनमध्ये सम नॉटवाला स्टेटमेंट दिसत असेल किंवा काही
स्टेटमेंट, मराठीत बघा इथं काही स्टेटमेंट दिल्यावर जर तुम्हाला काही नाहीत असा जर स्टेटमेंट दिलेला असेल तर तो काय असतो, क्लिष्ट स्टेटमेंट असतो. तो निष्कर्ष अजिबात निघणार नाही, तो व्हॅलिड नाही आहे, उचित नाही आहे. ओके. त्याच्यानंतर कन्क्लुजन 2 मध्ये सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स. सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स. आता इथं बघा आपण जो डायग्राम काढलेला आहे ह्याच्यात पण आपल्याला ह्या दोघांमध्ये काही संबंध दिसत नाही आहे. प्लेयर्स आणि पॉलिटिशियन्समध्ये काहीही संबंध आपल्याला इथं दिसत नाही आहे, म्हणून हा पण कन्क्लुजन जो आहे तो व्हॅलिड नाही आहे. म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे नेदर 1 नॉर 2. 1 आणि 2 ह्यापैकी कुठलाही नाही. हे बघा ह्याचा आन्सर इथं दिलेला आहे नेदर 1 नॉर 2. ओके. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, which of the following is are the valid conclusion based on the statements given below. ओके. स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आता इथं पटापट आपण स्टेटमेंट रीड करायचं आणि पटापट डायग्राम काढायला घ्यायची. ओके. ऑल बर्ड्स आर व्हाईट. आपल्याला माहिती आहे आता डायग्राम कशी काढायची आहे. हे आहेत ऑल बर्ड्स, राईट. हे आहेत ऑल बर्ड्स, ते कसे आहेत, व्हाईट आहेत, म्हणजे ते व्हाईटच्या आत येणार आहेत. त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 मध्ये दिलेल्या ऑल पॅरोट्स आर बर्ड्स. आता ऑल पॅरोट्स आर बर्ड्स म्हणजे बर्ड्सच्या इनसाईड सेट येणार आहे. कुणाचा, पॅरोटचा. पॅरोटचा सेट कुठे येणार आहे, इनसाईड बर्ड्स येणार आहे. ओके. आता कन्क्लुजनमध्ये आपल्याला दिलेले सम बर्ड्स आर व्हाईट. सम बर्ड्स आर व्हाईट. जेव्हा ऑल व्हाईट आहे तेव्हा सम म्हणालात त्यातले तरी ते व्हाईट असणारच आहे, तर हे कन्क्लुजन व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर सम पॅरोट्स आर व्हाईट. व्हाईटच्या अंडरच पॅरोट्स येतात आहे, त्यामुळं हा पण व्हॅलिड आहे. ओके. जेव्हा अशी व्हेन डायग्राम असते तेव्हा हा जो बाहेरचा सेट आहे ह्याच्या आतले जेवढेही सेट येणार आहे त्या सगळ्यांना हे जे आहे ते अप्लाय होणार आहे. ओके. हे जे जसं इथं म्हणले की सम पॅरोट्स आर व्हाईट. आता हा पॅरोट जो आहे तो व्हाईटच्या आणि बर्ड्सच्या इनसाईड येतो आहे, म्हणजे ही जी बाहेरची प्रॉपर्टी आहे ही पॅरोटला लागू होणार आहे, बर्ड्सला पण लागू होणार आहे. त्यामुळं ऑल पॅरोट्स आर व्हाईट हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट कन्क्लुजन आहे ऑल पॅरोट्स आर ग्रीन. ऑल पॅरोट्स आर ग्रीन हे कुठंही बसत नाही आहे, ग्रीनचा काही उल्लेखच झालेला नाही आहे इथे, त्यामुळं हे तर इनव्हॅलिडच आहे, हे बसतच नाही आहे कुठंच. सम बर्ड्स आर नॉट व्हाईट. सम बर्ड्स, आता बघा इथं आला परत सम नॉट, आला सम नॉट. सम नॉटवाला हा व्हॅलिड नसतो, तसाही हा व्हॅलिड नाही आहे. जेव्हा ऑल बर्ड्स आर व्हाईट आहे तेव्हा सम नॉटचा काही प्रश्नच येत नाही, हा पण गेला. म्हणजे कन्क्लुजन 1 आणि कन्क्लुजन 2 आपले बरोबर आहेत. ओके. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. मराठीत बघा इथं सर्व पक्षी पांढरे आहेत. हा एक पक्ष्यांचा सेट झाला. त्याच्यानंतर हा सर्व पक्षी पांढरे, हा पांढऱ्या रंगाचा एक सेट झाला. त्याच्यानंतर सर्व पोपट पक्षी आहेत. पक्ष्यांच्या अंदर पोपटाचा सेट येईल. सॉरी, इथे काढते मी. ओके. म्हणजे हा आला पोपटचा, हा पोपट, हे आहेत पक्षी आणि हे आहेत पांढरे. ओके. तर आता निष्कर्ष 1 मध्ये काही पक्षी पांढरे आहेत. सर्व पक्षी पांढरे असल्यावर काही असणारच आहेत पांढरे, म्हणजे हा व्हॅलिड आहे. काही पोपट पांढरे आहेत. पांढऱ्याच्या इनसाईड पोपट येतोय म्हणजे पोपटला पण ही प्रॉपर्टी लागू होणार आहे, म्हणजे हा बरोबर आहे. सर्व पोपट हिरवे आहेत. हिरव्याचा इथं कुठंही उल्लेख नाही आहे, तर हा गेला स्टेटमेंट. त्याच्यानंतर काही पक्षी पांढरे नाहीत. काही पक्षी इथं पांढरे दिले, सर्व पांढरे दिलेले आहेत, तर काही नाहीचा संबंध येत नाही. त्यामुळे निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे बरोबर उत्तर आहेत. क्वेश्चन्स होते जे व्हेन डायग्रामशी रिलेटेड होते, आपण बघितले. ओके. व्हेन डायग्रामचे आपण हे जे आहेत ते सगळे PYQs बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. ओके. तर सुरू करूया. 2024चा हा क्वेश्चन आहे डिरेक्शनचा. ओके. 2024च्या एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघूया. व्हाईल फेसिंग साऊथ विराट वॉक्स 15 meters अँड देन टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 10 meters. फ्रॉम देअर ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 15 meters. देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट. ओके. तर डिरेक्शनचा हा क्वेश्चन आहे.
डिरेक्शनचे क्वेश्चन जे आहे ते एम.एस. सेटच्या एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, तर डिरेक्शनचे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व करण्याआधी आपल्याला आधी बेसिक एक डिरेक्शन माहीत असणं गरजेचं असतं. ओके, दिशा ह्याचं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं असतं. तर दिशा कशा असतात बघा, वरच्या साईडला इथे नॉर्थ असतं, खाली साऊथ असतं, साऊथच्या लेफ्ट साईडला ओके, म्हणजे आपण जसं लिहितोय आपल्या लेफ्ट साईडला वेस्ट असतं आणि राईट साईडला ईस्ट असतं. ओके, त्याच्यानंतर नॉर्थचा राईट साईड बघा कुठे आहे, इकडे राईट लेफ्ट, आणि प्रत्येक दिशेचा जो आहे राईट लेफ्ट इथे लिहिलेला आहे. ओके, त्यावरनं आपल्याला कळतं की राईट लेफ्ट कुठला आहे. ओके, इथे मेन्शन केलेलं आहे तसं प्रत्येक डिरेक्शनचा लेफ्ट आणि राईट कुठला आहे तो. आता इथे ईस्ट आहे, ईस्ट म्हणजे इथे पूर्व. ओके, पूर्व दिशेला सनराईज होतो म्हणजे सूर्य उगवतो. ओके, सूर्योदय. ओके, आणि सनसेट वेस्टला म्हणजे इथे सूर्यास्त होतो. राईट, इथे सूर्यास्त होतो. ओके, आणि इथे उत्तर दिशा ही दक्षिण दिशा, आणि इथे पश्चिम. ओके, आणि इथे राईट आणि लेफ्ट आहे. प्रत्येक दिशेचा राईट लेफ्ट इथे मेन्शन केलेला आहे, उजवा डावा. ओके, सो क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन काय म्हणतोय, व्हाईल फेसिंग साऊथला फेस करतोय. आता इथे आपण बघितलं, इथे नॉर्थ आहे आणि खाली साऊथ आहे. साऊथला विराट वॉक्स साऊथ. सगळ्यात पहिले सेंटेन्स काय, व्हाईल फेसिंग साऊथला फेसिंग आहे म्हणजे इथे नॉर्थमध्ये तो उभा आहे. राईट, आणि इथे साऊथला फेस आहे त्याचा. विराट वॉक्स 15 मीटर्स म्हणजे विराट इथनं 15 मीटरपर्यंत साऊथच्या दिशेकडे चालतोय, इथे 15 मीटर. ओके, अँड देन टर्न्स टू हिज राईट. नाव हे बघा, इथे मी डायग्राम बनवलेला आहे ऑलरेडी. तर तो काय करतोय, साऊथ फेसिंगला उभा आहे म्हणजे तो नॉर्थमध्ये उभा आहे, साऊथ डिरेक्शनला फेस करून उभा आहे. साऊथकडे तो चालला 15 मीटर. त्याच्यानंतर तो त्याच्या राईटला वळला. तो त्याच्या राईटला वळला. ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 10 मीटर. राईटला वळून तो राईटला वळला आणि तो 10 मीटर चालला. ओके, त्याच्यानंतर 10 मीटर चालल्यानंतर फ्रॉम देअर ही टर्न्स टू हिज राईट. ओके, 10 मीटर चालल्यानंतर तो परत त्याच्या राईटला वळला आणि 15 मीटर चालला. ओके, त्याच्यानंतर देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक्स 15 मीटर. इथे 15 मीटर चालल्यानंतर परत तो त्याच्या लेफ्टला वळला आणि 15 मीटर चालला. ओके, आता इथे क्वेश्चनमध्ये म्हणतात आहे, विच डिरेक्शन इज ही फेसिंग नाऊ अँड हाऊ मच अवे फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. ओके, तर आता इथे विचारतात आहे की तो कुठल्या डिरेक्शनला आहे आता, आणि त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासनं तो किती अंतरावर आहे म्हणजे. ओके, तर एक शॉर्टमध्ये आता बघूया आपण की तो नॉर्थमध्ये उभा होता, साऊथ फेसिंग, साऊथला तोंड करून तो उभा होता. त्याच्यानंतर तो साऊथमध्ये चालला 15 मीटर. ओके, त्याच्यानंतर साऊथला 15मध्ये चालल्यानंतर तो त्याच्या लेफ्टला वळला आणि 10 मीटर चालला. लेफ्टला वळल्यानंतर तो लेफ्टला चालला. ओके, त्याच्यानंतर तो तिथनं त्याच्या राईटला वळला आणि 15 मीटर चालला, आणि इथनं तो त्याच्या लेफ्टला वळला आणि 15 मीटर चालला. म्हणजे आता ही जी अशी दिशा आहे आपली, नॉर्थ, साऊथ, वेस्ट अँड ईस्ट, इकडच्या दिशेने गेला तो म्हणजे तो वेस्टला आहे. राईट, इथे वेस्ट असतं, ह्या दिशेने गेला म्हणजे तो वेस्टला आहे. आणि टोटल त्याने त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासनं किती अंतर त्याने तो चालला आहे. ओके, तर इथे तो होता
आता इथे तो 15 मीटर चालला, त्याच्यानंतर इथे 10 मीटर, 15 मीटर आणि 15 मीटर, म्हणजे ह्या ज्या 2 पॉईंटमधलं अंतर आहे हे आणि हे अंतर सेम आहे, तर हे जे आहे हे किती असणार आहे 10 मीटर. ओके, तर हे 10 आणि हे 15 असं करून तो टोटल त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासून 25 मीटर्स चाललेला आहे. ओके, तर आन्सर इथे दिलेला आहे. आन्सरमध्ये आपल्याला वेस्ट आणि 25 मीटर हे बी ऑप्शनमध्ये दिसते. ओके, पश्चिम दिशेला तो आहे आणि तो टोटल त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासनं म्हणजेच त्याने जिथनं सुरू केलं होतं तिथनं तो 25 मीटर जे आहे ते तेवढं मूळ ठिकाणापासूनचं मूळ ठिकाणापासून त्याच्या 25 मीटर अंतरावर तो उभा आहे. ओके, तर अशा प्रकारे हे जे डिरेक्शनचे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, अजूनही क्वेश्चन्स आहेत, तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ते सॉल्व करूया. जेव्हा मी मॅरेथॉन घेईल तर त्यावेळी आपण प्रत्येक युनिटचे क्वेश्चन सॉल्व करू. त्यामध्ये ह्याही युनिटचे आपण जे डिरेक्शनचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू. ओके, तर असं हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, दिशा लक्षात ठेवायची आहे. वर उत्तर असतो, खाली दक्षिण असतं, त्याच्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला पश्चिम असतं आणि आपल्या राईट साईडला इथे पूर्व असतं. ओके, त्याच्यानंतर दिशेच्या ह्या ज्या डिरेक्शन आहेत त्यांचे लेफ्ट राईट कुठे असतात हेही तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. तर तुम्ही हा चार्ट व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आणि एक ट्रिक आहे कसं लक्षात ठेवायचं, फक्त तुम्ही नॉर्थ आणि साऊथ लक्षात ठेवा. वर नॉर्थ असतं, खाली साऊथ असतं, लेफ्टला इथं वेस्ट असतं आणि इथे ईस्ट असतं. मी इथे लेफ्टला का म्हणते, कारण आपण लिहितोय. ओके, आपल्यासमोर हा पेपर आहे आणि ह्या पेपरवर आपण लिहितोय, म्हणजे पेपरकडे तोंड करून आपण लिहितोय. राईट, आपलं फेसिंग कुठे आहे, पेपरकडे आहे. तर त्या हिशोबाने मी सांगते की आपल्या लेफ्टला जो आहे तो वेस्ट येतो. आणि आपण करूया. ओके, सो जून 2019 या पेपरमधले आपले हे क्वेश्चन्स आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ द टर्म HJLN इज कन्वर्टेड इंटू ILOR. लेटर सिरीजचा हा क्वेश्चन आहे. इथं काय म्हणतात आहे, HJLN ही जी लेटर सिरीज आहे ती ILOR मध्ये कन्वर्ट केलेली आहे. तर DFHJ ह्याचं कन्वर्जन काय होणार, DFHJ ह्याचं कन्वर्जन काय होणार आहे. ओके, तर अशा लेटर सिरीजच्या क्वेश्चनसाठी आपल्याला पहिले इथं ABCD आपण आधी इथं लिहून घेऊया. ओके, सो H साठी जो आहे I लेटर असाइन केलेला आहे. हा इथं H आहे आणि त्याच्या नेक्स्ट लेटर जो आहे तो इथं असाइन केला आहे. म्हणजे D साठी D इथे आहे तर त्याच्या नेक्स्ट लेटर D ला असाइन होणार आहे. म्हणजे D ला कुठला लेटर असाइन होणार आहे, E. तर पहिला लेटर आपल्याला मिळाला आहे E. म्हणजे इथं पहिला लेटर F आहे, इथे F आहे, इथे 2 ऑप्शनमध्ये E आहे. तर हे 2 ऑप्शन आपले तसे एलिमिनेट होतील. आता आपल्याला फक्त ह्या 2 ऑप्शनमधनं फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतरचा लेटर इथं आहे J ला असाइन केला आहे L. J इथे आहे, त्याचा एक सोडून दुसरा लेटर जो आहे तो ह्याला असाइन केला आहे. तर F ला ह्याला Fच्या नंतर G सोडून H त्याला असाइन होईल. ओके, सो EH कुठे दिसतं आपल्याला, बी ऑप्शनमध्ये दिसतं. म्हणजे बी ऑप्शन विल बी द व्हेरी करेक्ट आन्सर. ओके, बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर इथे होणार आहे. अशा प्रकारे हे लेटर सिरीजचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके, तर आन्सर आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स. ओके, सो इथे ऑप्शन्स दिलेले आहे. आपल्याला इथं करेक्ट सिक्वेन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. काय काय दिलेलं आहे इथे, ग्रास, कर्ड, मिल्क, काऊ अँड बटर. इथे दिलेले गवत, दही, दूध, गाय आणि लोणी. ओके, तर इथं आपल्याला ऑब्झर्वेशननेच कळतं की सगळ्यात पहिला ऑप्शन आपला आला पाहिजे ग्रास, म्हणजे गवत. गवत कोण खाणार आहे, गाय खाणार आहे, म्हणजे काऊ. नेक्स्ट ऑप्शन. त्याच्यानंतर काऊपासून आपल्याला मिल्क मिळतं, तर हा तिसरा ऑप्शन. आणि मिल्कपासून आपल्याला मिळतं कर्ड, म्हणजे हा चौथा. आणि कर्डच्या नंतर लास्ट ऑप्शन विल बी बटर. सो 1 4 3 2 5 हा आपला करेक्ट सिक्वेन्स असणार
आहे. ओके, 1 4 3 2 5 म्हणजे गवत, गाय, दूध, दही आणि लोणी हा आपला करेक्ट सिक्वेन्स असणार आहे. ओके, ऑफिशियल आन्सर कीमध्ये जे आहे ते सी हे आन्सर दिलेलं आहे, पण सी हे आन्सर कुठंही आपलं मॅच होत नाही आहे. इथे ह्यांनी ऑप्शन दिला आहे 5 म्हणजे बटरला ह्यांनी आधी दिला आहे. आय डोंट नो कुठला लॉजिकल ऑर्डरने किंवा कुठल्या अंडरस्टँडिंगने त्यांनी 5 हा जो ऑप्शन आहे तो पहिला दिला आहे, अशी सिरीज दिलेली आहे. मे बी इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल, पण इथे क्वेश्चनला कोणीही चॅलेंज केलेलं नव्हतं, त्यामुळं तो ऑप्शन जो आहे सी तसाच राहिलेला आहे. बट करेक्ट ऑप्शन, करेक्ट आन्सर विल बी 1 4 3 2 5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अ रिपोर्ट रिगार्डिंग सर्टेन एक्झामिनेशन इज गिवन बिलो. ओके, एक रिपोर्ट दिलेला आहे. काय दिलेलं आहे त्यात? टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स दिलेले आहे अपियर्ड 1000. ओके, एक्झामिनेशनशी रिगार्डिंग एक रिपोर्ट आहे, त्यात 1000 जे कॅन्डिडेट्स आहे ते टोटल अपियर झाले होते. त्याच्यानंतर 550 मेल कॅन्डिडेट होते आणि टोटल पास झालेले कॅन्डिडेट होते 700. तर हे काय विचारतात आहे, द नंबर ऑफ सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट्स विल लाई बिटवीन द लिमिट्स. ओके, तर इथं काय दिलेलं आहे, 1000 जे आहे ते आपले टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत. त्याच्यानंतर 550 जे आहे ते मेल कॅन्डिडेट्स आहे आणि टोटल पास झालेले म्हणजे 1000 जे अपियर झालेले आहेत त्याच्यापैकी 700 हे पास झालेले कॅन्डिडेट आहे. आणि हे विचारतात आहे इथं की मेल जे आहेत पास झालेले त्यांची रेंज काय असेल. ओके, तर आपल्याकडे इथे 700 आहे ते पूर्ण फिमेल कॅन्डिडेट्स आहेत. ओके, सो 1000 मधनं आपण फिमेल कॅन्डिडेट काढूया आता की पास किती झाल्या असतील. आपण अज्युम केले की पूर्ण 700 जे आहे ते पास झालेले आहे, तर आपल्याला इथं फिमेल कॅन्डिडेट्स काढायचे आहे. तर 1000 - 550 करू आपण, तर इथे आपल्याला मिळतील 450. राईट, 450. पण टोटल फिमेल कॅन्डिडेट ज्या मिळाल्या आपल्याला त्या किती मिळाल्या? 450 मिळाल्या. आणि आपण इथं अज्युम केलं होतं की आपल्याला 700 पूर्ण पास झालेले आहेत फिमेल कॅन्डिडेट्स. तर आपण काय करू, 450 फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, तर एक मॅक्झिमम जे आहे त्या केसमध्ये 450 म्हणजे ॲटमोस्ट 450 पूर्णच्या पूर्ण पास होऊ शकतात असं आपण अज्युम केलं. तर 700 - 450 हे आले 250. ओके, म्हणजे ह्या जर सगळ्या गर्ल्स ऑर विमेन्स, ओके सॉरी फिमेल कॅन्डिडेट ह्या पास झालेल्या असतील, तर हे जे आहेत ते मेल कॅन्डिडेट्स आहेत पास झालेले. मिनिमम हे मेल कॅन्डिडेट्स असतील. ओके, मिनिमम मेल कॅन्डिडेट्स 250 म्हणजे 250 ॲटलिस्ट पास होऊ शकतात. आणि ॲटमोस्ट कितीचा आकडा आहे आपल्याकडे? ॲटमोस्ट म्हणजे टोटल आकडा किती आहे आपल्याकडे? 550. तर 250 to 550च्या रेंजमध्ये जे आहे ते मेल स्टुडंट्स ऑर मेल कॅन्डिडेट्स असणार आहे. म्हणजे 250 to 550ची रेंज असणार आहे सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट्सची. ओके, तर बी विल बी द आन्सर. आणि मी इथं ह्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे की हे बघा, इथं आपण वर्स्ट केस सिनारीमध्ये 700 सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आर फिमेल असं समजलं. तर सिन्स टोटल फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजे टोटल फिमेल कॅन्डिडेट्स आपल्याला काढायचे हे आपण अज्युम केलं. 1000 - 550 का केलं? 550 आपल्याकडे मेल कॅन्डिडेट्स होते, तर आपल्याकडे 450चा आकडा आला फिमेल कॅन्डिडेटचा. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट 450 आहे, तर एवढ्यात ज्या फिमेल कॅन्डिडेट आहे त्या ॲटमोस्ट पास होऊ शकतात. ओके, तर काय झालं, 700 जे पास झालेले होते त्याच्यातनं आपण मेलचा जो आकडा आहे तो काढण्यासाठी 450 म्हणजे फिमेलचा पास झालेला आकडा मायनस केला, तर आपल्याला मेल कॅन्डिडेट मिळाले जे पास झाले होते. ओके, पास्ड मेल कॅन्डिडेट आपल्याला मिळाले. म्हणजे 250 हा मिनिमम आकडा असायला पाहिजे मेल कॅन्डिडेटचा. म्हणजे इथं मिनिमम नंबर ऑफ सक्सेसफुल मेल कॅन्डिडेट झाले 250 आणि बेस्ट केस सिनारिओमध्ये ऑल पास होऊ शकतात ना, मेल कॅन्डिडेट जे आहे ते ऑल पास होऊ शकतात. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट ऑर्डर. ओके, लॉजिकल ऑर्डरचा हा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, पॉवर्टी, पॉप्युलेशन, डेथ, अनएम्प्लॉयमेंट अँड डिसीज. ओके, मराठीत क्वेश्चन बघा, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणाऱ्या पद्धतीने मांडा. ओके,
हे जे लॉजिकल ऑर्डरचे क्वेश्चन्स आहेत थोडं लक्ष देऊन जर आपण केले, थोडं कॉमन सेन्स यूज केलं तर आपले ते जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम करेक्टली आपले आन्सर बरोबर होतात. ओके, तर थोडंसं लॉजिक लावण्याची गरज आहे ह्यात. इझिली हे क्वेश्चन जे आहेत ते आपले सॉल्व्ह होतात. ओके, तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत: दारिद्र्य, लोकसंख्या, त्याच्यानंतर मृत्यू, बेरोजगारी आणि आजार. ओके, तर आपण इथे जर ऑप्शन्स बघितले तर हा जो ऑप्शन आहे डेथ म्हणजेच मृत्यू, हा जो ऑप्शन आहे तो आपला लास्टला येणार आहे. हे एवढे ऑप्शन रीड केल्यानंतर एवढं तर आपल्याला कळतंय की हा जो डेथ ऑप्शन आहे तो लास्टला येणार आहे. तर इथे सगळ्या ऑप्शन्समध्ये बघा 3 जो आहे तो लास्टला आलेला आहे. ओके, हे तर आपलं कन्फर्म झालं. त्याच्यानंतर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटचा आपण विचार करूया. ओके, पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटचा विचार केला तर अनएम्प्लॉयमेंट आल्यामुळं पॉवर्टी येईल, म्हणजे 4 आधी येईल आणि 1 नंतर येईल. हे तर कन्फर्म झालं आणि 3 ऑप्शन आपला एंडला आहे. ओके, आता अनएम्प्लॉयमेंट कशामुळे येऊ शकतं तर पॉप्युलेशन वाढल्यामुळं, म्हणजेच लोकसंख्या वाढल्यामुळं पॉप्युलेशन म्हणजेच बेरोजगारी आहे येऊ शकते. ओके, तर सेकंड ऑप्शन आपला फर्स्टला येईल, म्हणजे पॉप्युलेशन वाढल्यामुळं अनएम्प्लॉयमेंट वाढलं, अनएम्प्लॉयमेंट वाढल्यामुळं पॉवर्टी वाढली, पॉवर्टी वाढल्यामुळं डिसीजेस वाढले आणि डिसीजेस झाल्यामुळं लोकांची डेथ झाली. सो 2, 4, 1, 5, 3 असा जो आहे आपला ऑर्डर आला पाहिजे आणि असा ऑर्डर आपल्याला बी ऑप्शनमध्ये दिसतोय. इथे बी ऑप्शनमध्ये दिसतोय, म्हणजे पहिला जो आहे लोकसंख्या वाढल्यामुळं बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढल्यामुळं दारिद्र्य आलं, दारिद्र्य आल्यामुळं आजार वाढले आणि आजारामुळं मृत्यू वाढले. ओके, तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम लॉजिकली करेक्ट बसतोय. लेट्स सी व्हॉट इज द आन्सर. ओके, सो बी ऑप्शन हाच करेक्ट ऑप्शन आहे. ओके, तर असं लॉजिकली तुम्हाला थोडंसं थिंकिंग करून जे क्वेश्चन्स आहे ते केअरफुली रीड करायचे आणि असे क्वेश्चन जे आहे ते तुमचे इझिली सॉल्व्ह होऊन जातील. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ QTXL in a code means OPTG, then in the same code what does GKNS would mean. ओके, तर आपल्याला इथं काय दिले, QTXL दिलेला आहे. हा जो कोड आहे हा OPTG असा रिप्रेझेंट केला जातो, तर GKNS हा कसा रिप्रेझेंट केला जाईल. तर फटाफट आपण इथे ABCD लिहून घेऊया. ओके, ओके, सो क्यू हा ओने रिप्रेझेंट होते, राईट. क्यू हा ओने रिप्रेझेंट होते, म्हणजे इथे आहे क्यू आणि ह्याचा एक सोडला तर मागे बॅकवर्ड जायचं आहे आणि एक सोडून ओ ह्याला असाइन केलेला आहे, राईट. ओ असाइन केलेला आहे. त्याच्यानंतर टीला पी असाइन केलं आहे. टी इथे आहे, टीला पी म्हणजे 1, 2, 3 सोडून 4th जो लेटर आहे तो असाइन केलेला आहे. इथं 4th लेटर असाइन केलेला आहे आणि इथं एक लेटर सोडून असाइन केलेला आहे, दुसरा लेटर असाइन केलेला आहे. ओके, म्हणजे दुसरा लेटर असाइन केलेला आहे आणि इथं 4th लेटर असाइन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सला टी असाइन केलेलं आहे, म्हणजे इथं एक्स आहे ते 1, 2, 3 आणि 4th, इथं 4th लेटर असाइन केलेलं आहे. आणि एलला जी, एल कुठे आहे, एल 1, 2, 3, 4 आणि 5, तर इथं 5th लेटर इथं असाइन केलं आहे. तर आपला हा जो क्रम हा असाच आला पाहिजे. जीला आता सेकंड लेटर, जीला एक लेटर सोडून एक बॅकवर्ड लेटर, म्हणजे इथं ई येणार आहे. दिस इज कन्फर्म. ई कन्फर्म झाला, ई कन्फर्म झाला तर ईवाले ऑप्शन आपण ठेवूया, एफवाला ऑप्शन जो आहे तो कॅन्सल करून टाकूया. त्याच्यानंतर के दुसऱ्या लेटरला म्हणजे टीला पी असाइन केला होता, टी इथं आहे 1, 2, 3, 4th लेटर असाइन केला होता. तर केला पण आपण 4th लेटर बॅकवर्ड जाऊन 4th लेटर असाइन करू, म्हणजे इथं आहे के 1, 2, 3, 4, म्हणजे इथं येणार आहे जी. ओके, इथं येणार आहे जी आणि एनला पण 4th लेटर असाइन करायचं आहे. ओके, एन इथे आहे, एनला 4th लेटर 1, 2, 3 आणि 4, म्हणजे इथं येणार आहे जे. आणि एसला 5th लेटर, एसला 1, 2, 3, 4, 5, म्हणजे इथे येणार आहे एन. ओके, EGJN.
ओके, तर इथे EGJN असा ऑप्शन आपल्याला एकाही ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे. सी नंबरचा ऑप्शन आहे, बट इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. सो हा क्वेश्चन जो आहे तो ड्रॉप झाला होता. ओके, ड्रॉप क्वेश्चन आहे हा. ह्याचे मार्क्स जे आहे ते सगळ्यांनाच मिळाले होते. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती, तर ह्याचं आन्सर आहे EGJN. ओके, इथे जो H होता इथे G असायला पाहिजे, तर ह्याचा आन्सर EGJN अशी ही सिरीज असणार आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बाय ड्रिंकिंग बोर्नविटा विथ वॉटर गिव्स एनर्जी, बाय ड्रिंकिंग कॉम्प्लॅन विथ वॉटर गिव्स एनर्जी, बाय ड्रिंकिंग मिल्क विथ water gives energy, therefore by drinking water one gets energy. This is an example of. ओके, तर इथं काय म्हणतात की बोर्नविटा पाण्याबरोबर पिल्यावर शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे? ॲक्च्युली इथं बोर्नविटा पाण्यात घातला, ते पिल्यानंतर बोर्नविटामुळे शक्ती आली आहे. कॉम्प्लॅन कॉम्प्लॅन दुधासोबत घेतलं आहे, तर राईट, सॉरी, पाण्यासोबत घेतलं आहे. कॉम्प्लॅन पाण्यासोबत पिल्यावर कॉम्प्लॅनमुळं शक्ती आली आहे. तर हे असं कन्क्ल्युजन काढतात आहे इथे की पाणी पिल्यामुळं शक्ती येते. बट हे जे कन्क्ल्युजन त्यांनी काढलेलं आहे हे फॉल्स कन्क्ल्युजन आहे. ॲक्च्युली एनर्जी कशामुळे येते? एनर्जी तर हे जे आहेत बोर्नविटा, त्याच्यानंतर कॉम्प्लॅन, हे सगळं पिल्यानंतर पाण्यासोबत त्याच्यामुळे एनर्जी येते. पण इथं कन्क्ल्युजन काय काढलं आहे की नुसतं पाणी पिल्यामुळं एनर्जी येते. तर हे फॉल्स कन्क्ल्युजन आहे. आणि असं जेव्हा आपण करतो ते काय असतं? फॅलसी असतं. ओके, हे असं फॅलसीमध्ये होत असतं. ओके, तर ह्याचा आन्सर असणार आहे हेतवाभास. इंग्लिशमध्ये इथं असणार आहे फॅलसी. इथे मी इथं हे पण दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जेव्हा आपण हे बघा इथे दिलेले फॅलसी ऑफ फॉल्स कॉज. ओके, तर पाण्यामध्ये जे आहेत बोर्नविटा, कॉम्प्लॅन आणि मिल्क मिक्स केल्यानंतर त्या वस्तूंमुळे जी आहे ती एनर्जी मिळालेली आहे. पण इथं कन्क्ल्युजन काढलेलं आहे की ड्रिंकिंग वॉटर म्हणजेच ड्रिंकिंग वॉटर पिल्याने, म्हणजे वॉटर पिल्याने, पाणी पिल्याने आपल्याला एनर्जी येते. तर हे जे आहे कन्क्ल्युजन ते अतिशय चुकीचं आहे. आणि असे चुकीचे जेव्हा आपण निष्कर्ष काढतो किंवा आपण कन्क्ल्युजन चुकीचे काढतो ते कशात होत असतं? फॅलसी किंवा हेतवाभासमध्ये असं होत असतं. जेव्हा शब्दांची हेरफेर असते किंवा अर्थ चुकीचा काढला जातो किंवा कन्क्ल्युजन निष्कर्ष चुकीचं काढलं जातं, हे सगळं कशात होत असतं? फॅलसीमध्ये होत असतं, मराठीमध्ये हेतवाभासमध्ये होत असतं. तर इथे तुमचे ॲड केलेलं आहे. ही फ्री PDF जी आहे तुम्हाला MS सेटवाले या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर तुम्ही MS सेटवाले हे टेलिग्राम चॅनल सर्च करा टेलिग्रामवर, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलवेज प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देते. तिथे जाऊनही तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला ह्या सगळ्या फ्री PDFs मिळतील. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द व्हॅलिड कन्क्ल्युजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो. ओके, व्हॅलिड कन्क्ल्युजन फाइंड आउट करायचं आपल्याला. इथं ऑल बर्ड्स आर व्हाईट असे जे आपण वेन डायग्रामचे क्वेश्चन्स आहेत ते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते लॉजिकल रिझनिंगच्या. ओके, हा क्वेश्चन तिथे आला होता. ओके, तर इथे काय म्हणतात आहे, ऑल बर्ड्स आर व्हाईट, म्हणजे हे बर्ड्स आहे आणि हे कसे आहेत? व्हाईट आहेत. ओके, ऑल बर्ड्स आर व्हाईट. आणि इथे म्हणले ऑल पॅरोट्स आर बर्ड्स. ओके, तर सगळे पॅरोट्स जे आहेत ते कशात येणार आहे? बर्ड्सच्या ह्याच्यात येणार आहे. ओके, आपण इथे छान डायग्राम काढूया. हे ऑल पॅरोट्स जे आहेत ते बर्ड्सच्या अंडर इनसाइड येणार आहे आणि ऑल बर्ड्स जे आहेत ते कसे आहेत? व्हाईट आहेत. ओके, तर कन्क्ल्युजन, फर्स्ट कन्क्ल्युजन आहे सम बर्ड्स आर व्हाईट. जेव्हा ऑल व्हाईट आहेत तर सम तर असणारच आहे, सगळेच व्हाईट आहे. ओके, हे कन्क्ल्युजन बरोबर आहे. सम पॅरोट्स आर व्हाईट,
सम पॅरोट्स आर व्हाईट, हे पण कन्क्ल्युजन बरोबर आहे, कारण पॅरोट्स जे आहे ते इनसाइड लाय करते व्हाईटच्या, म्हणजे ज्या व्हाईटच्या प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या पॅरोटला पण लागू होणार आहे. सो सम पॅरोट्स आर व्हाईट, हेही बरोबर आहे. आता इथं म्हणतात आहे ऑल पॅरोट्स आर ग्रीन. ग्रीन असं कुठंही आपल्याला मेन्शन केलेलं नाही आहे इथे स्टेटमेंटमध्ये, सो हे कन्क्ल्युजन होणार आहे रॉंग. सम बर्ड्स आर नॉट व्हाईट, तर आपण जेव्हा अर्लियर व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं, तिथं आपण बघितलं होतं लॉजिकल रिझनिंगच्या व्हिडिओमध्ये, सम नॉट जेव्हा येतो तो ऑल आणि सम नॉट, जेव्हा ऑलमध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत आणि इथं कन्क्ल्युजन जर सम नॉटमध्ये दिलेलं आहे तर ते ऑलवेज रॉंग असतं. ओके, तर सम नॉटवालं जे आहे ते रॉंग होणार आहे आपलं कन्क्ल्युजन. तर 1 आणि 2 ओनली हे बरोबर आहेत. ओके, इथं 1 आणि 2 हे फक्त बरोबर आहेत. इथं निष्कर्ष 1 बरोबर आहे, काही पक्षी पांढरे आहेत, सर्व पक्षी पांढरे आहेत तर काही पांढरे असणारच आहेत ऑब्वियसली. आणि निष्कर्ष 2 म्हणजे काही पोपट पांढरे आहेत, कारण पांढऱ्याच्या इनसाइड लाय करतात आहे पोपट, म्हणजे पोपटला पण जे पांढरेची जे प्रॉपर्टी आहे ती लागू होणार आहे. निष्कर्ष 3 सर्व पोपट हिरव्या आहे, हिरव्याचा इथं कुठंही उल्लेख केलेला नाही आहे, सो हे रॉंग आहे. आणि काही पक्षी पांढरे नाहीत, जेव्हा सर्व पक्षी पांढरे आहेत तर काही नाही हे व्हॅलिड नसतं. ओके, सो 1 आणि 2 हे फक्त बरोबर ऑप्शन्स असणार आहेत. ओके ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग द 3 टर्म्स. ओके, 3 टर्म्स दिलेल्या आहे आणि व्हॅलिड व्हेन डायग्राम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथे दिलेलं आहे ॲथलीट, वुमेन अँड मदर. ओके, तर विमेनच्या इनसाइड मदर येतील, हा पूर्ण विमेनचा सेट झाला. ओके, त्याच्या इनसाइड मदर येतील. ओके, आणि ॲथलीट म्हणजे सगळ्याच वुमन काही ॲथलीट नसतात. ओके, तर ॲथलीटचा हा एक वेगळा हे होईल, आणि काही मदर ज्या आहेत त्या ॲथलीट असू शकतात. ओके, आपण बघतो ना काही स्त्रिया ज्या ॲथलीट असतात त्या मदरसुद्धा असतात, तर काही स्त्रिया आणि त्यातल्याही काही ज्या आया आहेत म्हणजे मदर्स आहे. बिहाइंड शोभा हू वॉज अहेड ऑफ अदिती, रेहाना वॉज बिहाइंड अदिती अँड अहेड ऑफ राणी, विच इज द करेक्ट ऑर्डर फ्रॉम फ्रंट टू बॅक इन देअर रेस. ओके, तर आपल्याला ह्याचा ऑर्डर काय हे फाइंड आउट करायचं आहे. इथं मराठीत बघा, पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे, जी अदितीच्या पुढे आहे, रेहाना अदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर? राणी वॉज बिहाइंड शोभा, राणी वॉज बिहाइंड शोभा म्हणजे इथे आधी शोभा आहे आणि तिच्या मागे इथं कुठंतरी राणी आहे. ओके, हू वॉज अहेड ऑफ अदिती, हू वॉज अहेड ऑफ अदिती म्हणजे ही जी राणी आहे ती अदितीच्या पुढे आहे की शोभा नाही. हू वॉज अहेड ऑफ अदिती म्हणजे राणी अदितीच्या पुढे आहे, राणी अदितीच्या पुढे आहे. रेहाना वॉज बिहाइंड अदिती, रेहाना अदितीच्या मागे आहे, रेहाना अदितीच्या मागे आहे. अँड अहेड ऑफ राणी, पण ही जी रेहाना आहे ती राणीच्या पुढे आहे. ओके, रेहाना जी आहे ती अदितीच्या मागे आहे, पण ही रेहाना राणीच्या पुढे आहे. ओके, म्हणजे ह्या ज्या दोघी आहेत त्या राणीच्या पुढे येतील. ओके, म्हणजे हा सिक्वेन्स येईल शोभा, अदिती, त्याच्यानंतर रेहाना अँड राणी, म्हणजे एंडला कोण आहे? राणी आहे. ओके, तर असा सिक्वेन्स आपल्याला इथं दिसतोय, शोभा, अदिती, रेहाना, राणी. ओके, तर ह्याचा आन्सर होणार आहे बी. थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सी काय आहे इथे, इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा, राणी कुठं होती? बिहाइंड शोभा होती, म्हणजे शोभाच्या मागं राणी होती. हू वॉज अहेड ऑफ अदिती, पण इथं काय दिलंय की अहेड ऑफ अदिती म्हणजे हू वॉज अहेड ऑफ अदिती हे शोभासाठी दिले. ओके, शोभासाठी दिले म्हणजे शोभा अदितीच्या पुढं आहे.
त्याच्यानंतर काय दिले इथे, रेहाना वॉज बिहाइंड अदिती, आणि रेहाना आदितीच्या बिहाइंड उभी आहे अँड अहेड ऑफ राणी. ओके, मग रेहाना कुठं आली, राणीच्या पुढं आली, म्हणजे आदिती पण राणीच्या पुढे येणार. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा शोभा, अदिती, रेहाना आणि राणी असा असणार आहे. ओके ओके, हा हू वॉज अहेड ऑफ अदिती आहे ना, हा जो दिलाय तो शोभासाठी दिलाय. शोभा ही अदितीच्या पुढे आहे, म्हणजे बघा ही अदिती आहे आणि तिच्या पुढे शोभा आहे, म्हणून आन्सर इथं बी असणार आहे. ओके, आन्सर याचं असणार आहे बी. आय होप तुम्हाला समजलं असेल. ह्यात काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा की हा क्वेश्चन समजलेला नाही. ओके, टेलिग्राम चॅनलवरती मी परत तुम्हाला समजावून सांगेन किंवा त्याचे नोट्स देईल प्रॉपर लिहून की हा सिक्वेन्स कसा आला. ओके, किंवा परत एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा सिक्वेन्स कसा आला आहे. ओके, सो मूविंग टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग अ करेक्ट सिक्वेन्स. ओके, तर करेक्ट सिक्वेन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 6 ऑप्शन्स दिलेले आहे, विंडो, वॉल्स, फ्लोर, फाउंडेशन, रूफ अँड रूम. ओके, आणि इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट ऑर्डर सिक्वेन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मराठीत बघा, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने मांडा. इथं दिलंय खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत, खोली. आता हा जो सिक्वेन्स आहे किंवा हे जे ऑप्शन्स आहे हे बघता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यात शेवटी आपला रूम बनून तयार होणार आहे. ओके, तर हा जो 6 ऑप्शन आहे हा सगळ्यात लास्टला असला पाहिजे. तर आपण ह्या ऑप्शनमध्ये बघूया 6 ऑप्शन कुठे आहे. बी आणि सी ह्या दोनच ऑप्शनमध्ये 6 ऑप्शन आपल्याला दिसतोय. ओके, हा ऑप्शन आपण एलिमिनेट करू कारण इथं 5च जे आहे ऑप्शन दिलेले आहे. आपल्याकडे इथं 6 ऑप्शन्स आहेत, तर 6चा सिक्वेन्स पाहिजे आपल्याला. इथं 5चाच सिक्वेन्स दिसतोय, हा ऑप्शन एलिमिनेट होणार. त्याच्यानंतर 6 इथे लास्टला आहे. हे दोनच ऑप्शन आपण कन्सिडर करूयात आणि हा पण ऑप्शन एलिमिनेट होईल. आता ह्या ज्या ऑप्शनमध्ये आहे फर्स्ट नंबरवर इथं आहे 2 आणि इथं फर्स्ट नंबरवर आहे 4. 2 वर काय दिले, वॉल्स. हा जो ऑप्शनचा जो सिक्वेन्स आहे तो लक्षात घेता वॉल्स तर पहिल्यांदा तयार होणार नाही असं आपल्या लक्षात येतं. मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय, 4 म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय, पाया. ओके, तर एक रूम तयार करताना आपण सगळ्यात पहिले काय करतो, त्याचा फाउंडेशन तयार करतो म्हणजे त्याचा पाया तयार करतो. ओके, तर हा अप्रोप्रिएट ऑप्शन इथं आपल्याला दिसतोय. ओके, पहिले काय होणार आहे, फाउंडेशन तयार होणार आहे म्हणजे पाया तयार होणार आहे. त्याच्यानंतर वॉल्स भिंती उभारतील, त्याच्यानंतर विंडोज म्हणजे खिडक्या, त्याच्यानंतर रूफ म्हणजे छत पडेल. ओके, त्याच्यानंतर फ्लोर, ते सगळं झाल्यानंतर फ्लोर होईल. ओके, फ्लोरिंग होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण रूम तयार होईल. असा हा सिक्वेन्स इथं तयार होणार आहे. ओके, सोपा आहे, थोडंसं लॉजिक लावलं तरी क्वेश्चनचा आन्सर मिळेल आपल्याला. ओके, सी हा ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. आता इथं वेन डायग्रामचा आपला क्वेश्चन आहे. ओके, कन्क्लुजन फाइंड आउट करायचे कुठलं अप्रोप्रिएट असणार आहे. तर स्टेटमेंट 1 आहे, सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट. काही प्राणी बुद्धिवान आहेत. ओके, तर आपण पहिले इथं 2 सेट ड्रॉ करूया. पहिला एक ॲनिमलचा आणि दुसरा इंटेलिजंटचा. ओके, लेट सपोज हा ॲनिमलचा आहे आणि हा इंटेलिजंटचा आहे. ओके, हा आहे प्राणी आणि हा आहे बुद्धिवान. ओके, आता इथं काय म्हणतात, सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे ह्यातले काही ॲनिमल्स जे आहेत ते बुद्धिवान आहे. ओके, सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट, काही प्राणी बुद्धिवान आहेत म्हणजे हे ते काही प्राणी हे आहेत ॲनिमल्स. काही ॲनिमल्स जे आहेत ते इंटेलिजंट आहेत अशी आपली एक व्हेन डायग्राम तयार झाली. त्याच्यानंतर इंटेलिजंट ॲनिमल्स आर मंकीज. आता हे जे इंटेलिजंट ॲनिमल्स होते हे काय आहे, मंकी आहेत. हे काय आहे, माकडे आहेत.
ओके, हे जे इंटेलिजंट म्हणजे बुद्धिवान प्राणी होते ते काय, माकडे आहेत. ओके, आता कन्क्लुजन आपल्याला दिलेलं आहे ऑल मंकीज आर इंटेलिजंट. हा जो मधला आपला कॉमन सेट येतोय हे काय म्हणतात आहे की इंटेलिजंट ॲनिमल्स जे आहेत ते काय, माकडे आहेत. तर इथं हे सगळे माकडे म्हणजे सगळे मंकीज जे आहेत ते इंटेलिजंट आहेत. तर येस, बरोबर आहे हे. दुसऱ्या ह्याच्यात म्हणले की हॉर्सेस आर इंटेलिजंट, घोडे बुद्धिवान आहेत. इथं कुठंही घोड्याचा उल्लेख आलेला नाहीये, इथं कुठेही हॉर्सेस असं आपल्या स्टेटमेंटमध्ये दिसत नाहीये. तर हे कन्क्लुजन इथंच फेल होतं. हे इनव्हॅलिड कन्क्लुजन आहे. घोडे बुद्धिवान आहेत असं कन्क्लुजन आपल्याला ड्रॉ करता येत नाही, कारण स्टेटमेंटमध्ये म्हणजेच विधानमध्ये तसं काही दिलेलं नाहीये. म्हणजे ओनली वन हा जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, सो आन्सर आपलं असणार आहे ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग द टर्म्स. ओके, इथे दिलेले एंटरप्रेनर, मॅरिड अँड वुमेन. आता हा ऑप्शन जो आहे तो थोडा साईडला ठेवूया आणि मॅरिड आणि वुमेनचा पहिले विचार करूया. ओके, मॅरिड आणि वुमेनचा आपण हा जो आहे दोन सेट आपण ड्रॉ केले, मॅरिड आणि वुमेनचे म्हणजे विवाहित आणि स्त्रियाचे. हे विवाहित आणि ह्या स्त्रियांचे आपण इथं दोन सेट ड्रॉ केले. आता काही वुमेन ज्या असतात त्या मॅरिड असतात, पण काही वुमेन ज्या असतात त्या मॅरिड नसतात. म्हणजे काही स्त्रिया विवाहित असतात तर काही स्त्रिया विवाहित नसतात. सगळ्या स्त्रिया काही विवाहित नसतात, त्यातल्या काही विवाहित असतात, काही नसतात. ओके, सो आपली ही अशी डायग्राम तयार झाली. हे मॅरिड आणि वुमेन हे दोन आपण कन्सिडर केले. ओके, त्याच्यानंतर आंतरप्रेनर आपण कन्सिडर करूया. आंतरप्रेनर म्हणजेच लघु उद्योजक. आता लघु उद्योजक ज्या असतात त्या स्त्रिया लघु उद्योजक असतात आणि त्यातल्या स्त्रिया काही अशा असतात लघु उद्योजक ज्या विवाहित असतात. म्हणजे ही जी डायग्राम आहे आपली ही अशी येईल. ओके, म्हणजे काही हा जो भाग आहे हा काही स्त्रिया लघु उद्योजक असतात, काही मॅरिड विमेन्स ह्या काही विवाहित स्त्रिया ह्या लघु उद्योजक असतात आणि ह्यातल्या हा जो पार्ट आहे हा असा पार्ट आहे ज्या काही स्त्रिया ज्या आहेत त्या मॅरिड पण आहे आणि एंटरप्रेनर्स पण आहेत. ओके, काही स्त्रिया अशा आहेत ज्या मॅरिडही आहेत आणि एंटरप्रेनर्स पण आहेत. तर अशी डायग्राम आपल्याला सी ऑप्शनमध्ये दिसतीये. ओके ओके, तर सी ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, सो मार्च 2023 चेंजचे. तर पहिला क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग कन्क्ल्युजन्स इज आर व्हॅलिड बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. ओके, तर कुठले कन्क्ल्युजन जे आहेत ते व्हॅलिड आहेत हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. मराठीत बघा, खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणता निष्कर्ष उचित आहे. ओके, तर इथे विधान 1 आणि विधान 2 असे दोन विधान दिलेले आहेत आणि निष्कर्ष दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला इथं शोधायचं आहे की कुठलं निष्कर्ष जे आहे ते उचित आहे. ओके, तर इथं काय म्हणतात आहे, सम टायगर्स आर गुड्स. ओके, आपण व्हेन डायग्राम कशा काढायच्या हे बघितलं होतं. लॉजिकल रिझनिंगचा आपला सगळ्यात पहिला जो व्हिडिओ झाला होता PYQ सिरीजमध्ये त्यात आपण बघितलं होतं व्हेन डायग्राम कशा काढायच्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. मी लॉजिकल रिझनिंगची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, तिथे तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल किंवा चॅनलवर जरी तुम्ही शोधला तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ओके, तर पहिलं स्टेटमेंट काय इथे आपलं, सम टायगर्स आर गुड्स. ओके, तर सपोज हा टायगरचा सेट आहे तर इथे काय म्हणतात, सम टायगर्स आर गुड म्हणजे ह्यातले काही जे वाघ आहेत ते गोड्स आहेत. ओके, सम टायगर्स आर गुड्स. ओके, त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय, ऑल पॉलिटिकल लीडर्स आर स्टेटमेंट. हे वेगळं स्टेटमेंट आहे, हे वेगळं स्टेटमेंट आहे. ह्या पहिल्या स्टेटमेंटची डायग्राम आपण काढून घेतली, दुसऱ्या स्टेटमेंटची डायग्राम काढूया. इथं काय म्हणतात, ऑल पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. लेट सपोज दिस इज पॉलिटिकल लीडर सेट. ओके, पॉलिटिकल लीडरचा हा सेट आहे अँड हे सगळे पॉलिटिकल लीडर कसे आहेत, इंटेलिजंट आहेत. ओके ओके, आता कन्क्लुजन बघूया. कन्क्लुजन काय म्हणते, सम गोट्स आर नॉट टायगर. सी,
सम नॉट जेव्हा येतं ते स्टेटमेंट व्हॅलिड नसतं, हे आपण पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते व्हॅलिड नाही आहे, कारण आपल्याला इथं माहिती काय प्रोव्हाइड केलेली आहे, सम टायगर्स आर गोट्स ओनली. सम नॉट म्हणजे सम गोट्स आर टायगर्स आहेत का नाही हे आपल्याला माहिती नाही आहे अजून. ओके, तसं क्लॅरिफिकेशन आपल्याला मिळत नाही आहे, म्हणून कन्क्ल्युजन वन जे आहे दॅट इज नॉट व्हॅलिड. ओके, देन विल सी द कन्क्ल्युजन 2. सम पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. ऑफकोर्स जेव्हा ऑल पॉलिटिकल लीडर्स इंटेलिजंट आहेत तर सम तर असणारच आहे बाय डिफॉल्ट. सो कन्क्ल्युजन 2 इज व्हॅलिड. सो इथं आपला आन्सर होणार आहे ओनली 2. ओके, मराठीत पण बघा, काही वाघ हे बकरे आहेत. आता इथं हे जे आहेत हे काही वाघ जे आहेत ते काय आहेत, बकरे आहेत. हे काही वाघ बकरे आहेत. त्याच्यानंतर सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात. हे जे आहेत हे सर्व राजकीय नेते आहेत, हे कसे आहेत, हे बुद्धिमान आहेत. ओके, हा बुद्धिमानचा एक सेट झाला. त्याच्यानंतर निष्कर्ष 1 मध्ये म्हणतात की काही बकरे वाघ नाहीत. ह्याची माहिती आपल्याला ह्या सेंटेन्समधनं, ह्या विधानांमधनं मिळत नाही आहे. सो हा जो निष्कर्ष आहे तो उचित नाही आहे. निष्कर्ष 2 मध्ये म्हटलं आहे काही राजकीय नेते बुद्धिमान असतात. जेव्हा सर्व राजकीय नेते बुद्धिमान आहेत तर काही ऑफकोर्स हे व्हॅलिड होणार आहे. त्यामुळं दुसरं 2 फक्त हे जे आन्सर आहे आपलं ते बरोबर असणार आहे. ओके, तर बी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन आहेत, हा जो आहे हा लॉजिकल सिक्वेन्सचा क्वेश्चन आहे, और आपण प्लेसमेंटचे क्वेश्चन्स म्हणतो तसा हा प्लेसमेंटचा क्वेश्चन आहे. सम बसेस आर स्टँडिंग फेसिंग द बस स्टँड. ओके, लेट सपोज दिस इज द बस स्टँड. हे बस स्टँड आहे असं आपण समजूया. त्याच्यानंतर इथं काय म्हणतात, ठाणे बस वॉज अहेड ऑफ नाशिक बस. ओके, ठाणे बस जी आहे ती अहेड ऑफ नाशिक बस आहे. नाशिक लिहिलं मी इथे. ओके, नाशिक और नाशिक. ओके, विच वॉज अहेड ऑफ जळगाव बस. ओके, सो ती कशी आहे, जळगाव बसच्या अहेड आहे, म्हणजे जळगाव बसच्या पुढे आहे नाशिक बस. अमरावती बस वॉज बिहाइंड धुळे बस. अमरावती कुठं आहे, धुळेच्या बिहाइंड आहे, म्हणजे इथं लेट सपोज इथं धुळे आहे, पण पुढचं सेंटेन्स काय, बट अहेड ऑफ ठाणे बस. बट अहेड ऑफ ठाणे बस. ओके, ठाणे बसच्या अहेड आहे, म्हणजे सिक्वेन्स आपला कसा येणार आहे, इथं येईल धुळे, इथं येईल अमरावती. ओके, कारण हे काय म्हणतात आहे, अमरावती बस जी आहे ती ठाणेच्या पुढे आहे. इथं आहे ठाणे, त्याच्यानंतर आहे नाशिक आणि त्याच्यानंतर आहे जळगाव. ओके, असा आपला सिक्वेन्स येणार आहे. ओके, पहिल्या नंबरवर धुळे, अमरावती, ठाणे, नाशिक अँड देन जळगाव. ओके, तर हे काय म्हणतात आहे, विच इज द सेकंड लास्ट बस फ्रॉम बिहाइंड. फ्रॉम बिहाइंड म्हणजे हे फ्रंटपासनं झालं. ओके, हे झालं फ्रंट आणि हे बिहाइंड, म्हणजे मागून दुसरा नंबर कुठला आहे, तर मागून दुसऱ्या नंबरची बस, ही पहिल्या नंबरची, ही दुसऱ्या नंबरची, मागून दुसऱ्या नंबरची बस आहे नाशिकची. ओके, तर नाशिक हे जे आहे हे आन्सर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. मराठीत पण आय होप सगळ्यांना कळलं असेल. ओके, असंच आहे. तर आपलं सी हे आन्सर करेक्ट आहे, म्हणजे नाशिक बस जी आहे ती सेकंड लास्ट बस आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन सिरीजचा क्वेश्चन आहे. ओके, इन अ कोड लँग्वेज इफ JKLM is coded as OSVX. ओके, JKLM कसं कोडेड केलेलं आहे, OSVX. आता इथं जे आहे, जेला काय असाइन केलेलं आहे और जेला काय कोड दिलेला आहे, O 1 2 3 4 5. म्हणजे जेला जो आहे तो जे पासनं 5 नंबरचा जो आहे लेटर तो असाइन केलेला आहे, म्हणजे इथं आपण 5 असं लिहून घेऊया. नंतर केला कुठला लेटर असाइन केला आहे, S, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 नंबरचा इथं असाइन केलेला आहे. केला 8 नंबरचा. एलला V, एल आहे इथं 1 2 3 4
5 6 7 8 9 10 10 नंबरचा लेटर, एल पासनं 10 नंबरचा लेटर एल ला असाइन केलेला आहे आणि एम ला केलं आहे एक्स. सो एम हा आहे आणि इथपासनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नंबरचा इथे असाइन केलेला आहे. तर 5 8 10 आणि 11 असं ह्या लेटरपासनं आपल्याला पुढचे जे लेटर्स आहेत ते असाइन केलेले आहेत. सो DEFG ला बघू आपण काय येतं. वेगळा पेन घेते मी. ओके, इथं डी आहे. आता डी पासनं 5 नंबरचं लेटर डी ला असाइन करायचं आपल्याला. 1 2 3 4 5 म्हणजे आय येईल. ई साठी येईल आय. ई साठी 8व्या नंबरचं लेटर म्हणजे इथं आहे ई. 1 2 3 4 4 5 6 7 8 नंबरचं येते एम. आय एम एवढं जरी बघितलं तरी आपलं काम होणार आहे. आय एम कुठे दिसते का इथं, ह्याची स्टार्टिंग आय पासून होणार नाही. हे दोन्ही एलिमिनेट. हे दोन ऑप्शन दिसतात आहे आपल्याला. ह्याच्यात पण इथं आय एल आहे आणि 4थ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये आय एम इथे आहे. तर आय एम पी आर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पूर्ण जो सिक्वेन्स आहे तो बघण्याची गरज नाही. एवढं जरी बघितलं तरी तुम्हाला पटकन आन्सर मिळणार आहे. ओके, तर आपलं डी जो ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, लेटर सीच्या क्वेश्चनमध्ये खूप वेळ घालवायचा नाही आहे. 1-2 लेटर जरी मिळाले तरी पुढचे जे लेटर्स आहेत 1-2 लेटरच्या बिहाफवरच आपण करेक्ट आन्सर जे ते शोधून काढू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पण लेटर सिरीजचाच आहे. इफ अ कोड लँग्वेज इज DAC मीन्स 635. ओके, तर DAC ह्याला कसं कोडेड केलेलं आहे 635. ओके, डी ला 6 कोड केलेलं आहे. ओके, तर इथं आहे डी. आता हा नॉर्मल ABCD मध्ये येतो 4th नंबरवर आणि ह्याला असाइन केलेला आहे 6 म्हणजे 4 + 2 केलेला आहे. इथं काय केलं आहे 4 + 2 केलेलं आहे. त्याच्यानंतर ए हा येतो 1 नंबरवर, ह्याला पण +2 केलेला आहे म्हणजे इथं केलेला आहे 3. ओके, 1 + 2 म्हणजे त्याची जी मूळ जागा आहे किंवा मूळ प्लेस आहे त्याच्यात +2 केला आहे. ओके, तर FEG आपल्याला शोधून काढायचं आहे ह्याचा आन्सर FEG. आता एफ हा कितव्या नंबरवर आहे 1 2 3 4 5 6. एफ हा मूळ आपल्या ABCD मध्ये 6 नंबरवर आहे. तर 6 + 2 होईल इथे म्हणजे इथे येणार 8. ओके, 8 वाले ऑप्शन जे आहे ते आपण कन्सिडर करूया, बाकीचे करूया आपण एलिमिनेट. ओके, हे एलिमिनेट होतील. त्याच्यानंतर ई कितव्या नंबर येतो 5 नंबरवर येतो. 5 + 2 येणार 7. 8 7 हा पण गेला. हा करेक्ट आन्सर आहे आपल्याला 8 7 9. ओके ओके, सो आन्सर पण तेच आहे 8 7 9. ओके, तर एवढे क्वेश्चन होते 2024च्या पेपरमधले. एप्रिल 2024च्या पेपरमधले लॉजिकल रिझनिंग एवढे क्वेश्चन होते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जे MS सेटसाठी प्रिपेअर करतात आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुमचे डाऊट्स लिहून पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये डाऊट येतोय. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.